राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता आणि जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सोडण्यात आलेला आहे। कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निधी पाठवण्यात आलेला होता आणि आज सकाळी डीबीटीचं बटन दाबून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे। त्या पार्श्वभूमीवरती आज सकाळपासून नमोचे 2,000 रुपये आणि शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजे टोटल मिळून दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये आज या ठिकाणी कॅबिनेटची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता आणि त्या निर्णयाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता विस्तार होणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत। परंतु आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपयाप्रमाणे म्हणजे 4,000 रुपये विस्तार होत असतात। परंतु शेतकरी बांधवांनो, यावेळेस दिवाळीचा सण आलेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो अजून 4 महिने जरी पूर्ण झालेले नाहीत तरी पण तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होत आहेत। कारण राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी हा दृष्टिकोन ठेवून सरकारने दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत। शेतकरी बांधवांना तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप होत आहेत। त्यासोबत दिवाळीच्या निमित्तानं 3,000 रुपयांचा एकत्रितपणे बोनस सुद्धा वितरित होणार आहे आणि जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डच्या आधारावरती या दिवाळी सणानिमित्त 10 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। एकंदरीत शेतकरी बांधवांसाठी 3 आनंदाचे निर्णय आलेले आहेत। पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता, दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये। दुसरा आनंदाचा निर्णय शेतकरी बांधवांना दिवाळी सणाच्या निमित्तानं 3,000 रुपयांचा बोनस आणि शेतकरी बांधवांनो तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर अशा सर्व रेशनधारक शेतकरी बांधवांना या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं 10 वस्तू मोफत सुद्धा वितरित होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर हे 3 आनंदाचे निर्णय कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहेत, तुम्हाला कशा पद्धतीने या 3 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येईल तर याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे होत असल्याची माहिती आज राज्य सरकारला मिळालेली होती। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ते सोडण्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांची पात्रता तपासण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या प्रमुख पात्रता कोणकोणत्या आहेत त्या पात्रता सुद्धा सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर या पात्रता पाहिल्याशिवाय
हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। या ठिकाणी तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन या ठिकाणी तुम्हाला हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 2000 रुपये म्हणजे टोटल मिळून 4000 रुपये आज या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। उद्या या प्रमुख जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होणार आहे। कारण कालच राज्य सरकारकडे निधी आलेला आहे, हा निधी थेट बँकांमध्ये विस्तार केलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये, दिवाळीची ओवाळणी 3000 रुपये, दिवाळीचा बोनस 3000 रुपये आणि 10 वस्तू या ठिकाणी तुम्हाला दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती देण्यात येणार होत्या, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना जे शेतकरी बांधव पात्रतांमध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे, दिवाळीचा बोनस आणि या ठिकाणी रेशन कार्डच्या आधारावरती ज्या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तूंचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमच्याकडे थोडीफार शेती असेल, तुम्ही नमो किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता आज सकाळपासून विस्तार करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, त्याची माहिती आपण बघणार आहोत। परंतु त्या अगोदर कोणकोणत्या पात्रता, कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहे, म्हणजेच तुम्ही सुद्धा कोणकोणत्या पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत, कोणकोणत्या नियमांमध्ये बसायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे पडण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। तुमच्या खात्यामध्ये थेट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होऊन जाईल आणि तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। यासोबतच शेतकरी बांधवांनो, जे तुमच्यासाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये रेशन कार्ड असेल तर शेतकरी बांधवांना रेशन कार्डच्या आधारावरती दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता, म्हणजेच मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तर हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, या गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये विस्तार करण्यास सुरुवात करण्यात आलेले आहेत। आज पैसे वाटप होत आहेत, उद्या पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी सुद्धा पैसे वाटप होतील। म्हणजे शेतकरी बांधवांनो, 3 दिवसांमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज ज्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे, तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे त्याचीच माहिती बघून घेऊया। त्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, दिवाळी निमित्त ज्या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत, तर त्या 10 वस्तू पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा जर तुम्ही 10 वस्तू पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद केला तर सर्व शेतकरी बांधवांना 10 वस्तू मिळून जातील, फक्त तुम्हालाच या 10 वस्तूंचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून विस्तार करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होईल, अशा पद्धतीची माहिती हप्ता सोडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता वितरित केला जाईल, अशा पद्धतीची माहिती महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून कालच देण्यात आलेले होते आणि त्याचप्रमाणे आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 4000 रुपये या ठिकाणी विस्तार
करायला जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज ज्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता पीएमचा हप्ता वाटप होत आहे तर हे जिल्हे प्रमुख कोणकोणते आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पैसे येत आहेत, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, नियम आणि पात्रता, तर या संपूर्ण सविस्तर याची माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना, ठिबक सिंचन योजना, विहीर अनुदान योजना, कांदे चाळ अनुदान योजना, तार कुंपण अशा सर्व योजनांची माहिती एका चॅनलवरती तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात, म्हणजेच तुम्हाला एकंदरीत जिल्ह्यांची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु तुम्ही पात्र असाल तरच पैसे येतील ना, त्यामुळे तुम्ही पात्र आहात का हे पाहणं गरजेचं आहे। बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। तर अशा प्रकारचे घोटाळे नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना अशा दोन्ही सरकारच्या म्हणजेच केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या या दोन्ही योजनांमध्ये घोटाळे होऊ नयेत यासाठी सरकारच्या माध्यमातून पात्रता लावण्यात आलेली आहे। म्हणजेच 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती, त्या योजनेमध्ये बोगस प्रमाणामध्ये अर्ज केल्याचे सरकारला निदर्शनास आलेले आहे। सरकारला सुद्धा या गोष्टींची जाणीव झालेली आहे, त्यामुळे सरकार म्हणतंय की आता नमो शेतकरी योजनेमध्ये, पीएम किसान योजनेमध्ये अशा प्रकारचे कोणतेही घोटाळे झाले नाहीत पाहिजे। त्यामुळे शेतकरी बांधवांना सरकारने त्या संबंधित माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतील, पीएम किसानसाठी पात्र असतील अशा शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील, परंतु जे पात्र नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाही, त्यांनी वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा आता 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे, 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पाडवा आहे, तर या प्रमाणामध्ये सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। तर ते पाऊल म्हणजे शेतकरी बांधवांना दिवाळीच्या निमित्तानं 10 वस्तू वाटप केल्या जातील। शेतकरी बांधवांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ते नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये आणि शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांना 3000 रुपयांचा बोनस या दिवाळी सणाच्या निमित्ताने वितरित केला जाणार आहे। परंतु या तिन्ही लाभांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रमुख 5 पात्रता लावण्यात आलेल्या आहे। जे जे शेतकरी बांधव या प्रमुख 5 पात्रतांमध्ये बसत असतील अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ घेता येईल, अशा पद्धतीची माहिती आताच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असाल तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा वाट पाहायची नाही, कारण तुम्हाला सुद्धा हे पैसे वाटप होतील, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जी पहिली महत्त्वाची पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे शेती असायला पाहिजे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमच्याकडे कमीत कमी 2 एकर, 3 एकर, अर्धा एकर, 1 एकर अशा प्रमाणामध्ये शेती असायला पाहिजे। ती शेती 2 एकर, 5 एकरापेक्षा जास्त नसायला पाहिजे। बघा पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असायला पाहिजेत, तुमच्याकडे थोडीफार तर शेती असायला पाहिजे। त्यानंतर दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असायला पाहिजेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असायला पाहिजेत, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आलेला असावा, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आलेला असावा, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे म्हणजेच एकत्रितपणे 4000 रुपये विस्तार होतील। परंतु जर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे तुमचे थांबलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे अगोदर येतील, त्यानंतर या दोन्ही हप्त्यांचे पैसे चालू सुद्धा राहणार आहेत। त्यानंतर तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, म्हणजेच वकील नसावा, डॉक्टर नसावा, शिक्षक नसायला पाहिजे, तलाठी कार्यालयामध्ये महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, तालुकास्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल, केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये असेल तर अशा सरकारच्या कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये कामगार नसावा, मॅनेजर नसावा, शिपाई नसावा,
कोणत्याही पदावरती नसायला पाहिजे, तरच मला या दोन्ही योजनांच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांना तुमच्या घरामधील कोणताही सदस्य आयकरदाता नसायला पाहिजे, म्हणजेच इन्कम टॅक्सचा फॉर्म भरत नसावा। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या योजनांची गरज नाही, अशा पद्धतीने सरकारला वाटणार आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण पात्रता बघितलेली आहे, आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता, पीएमचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तार होईल आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, त्यानंतर भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर जिल्हा, त्यासोबतच सातारा जिल्हा, त्यासोबतच जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर अशा नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी नमोचा आठवा हप्ता, पीएमचा 21 हप्ता एकत्रितपणे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये म्हणजे शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होतील। बघा शेतकरी बांधवांना, आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी काही मिनिटांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होईल, म्हणजेच याचाच अर्थ 20 ऑक्टोबरच्या अगोदर शेतकरी बांधवांना दोन हप्त्यांचे 4,000 रुपये येण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे।